कथेचं नाव आहे कल्याणी. भाग पहिला. लेखिका मनीषा शितोळे. आज सकाळी सकाळीच सावित्रीबाई घाईघाईने घराजवळ असलेल्या प्रसिद्ध गणपती मंदिरात जायला निघाल्या. खूप खुश होत्या त्या. घराच्या बागेत लावलेली जास्वंदीची फुले आणि पेढे घेऊन त्या निघाल्या होत्या. सावित्रीबाई आपल्या एकुलत्या एका मुलासोबत मुंबईमध्ये राहत होत्या. सावित्रीबाईंचे माहेर मुंबईचे. धनधाकड घरातल्या सावित्रीबाईंचं लग्न गावातील एका जमीनदार आणि मोठे घराणे असलेल्या रावसाहेबांचा मुलगा दादासाहेब पाटील याच्याशी झाले. पण काही कारणास्तव त्या गरोदर असताना त्यांच्या पतीचे निधन झाले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला आणले. सावित्रीबाईंचे वडील श्रीमंत असले तरी सुशिक्षित असे होते. आपल्या पोटूशी असणाऱ्या विधवा मुलीला त्यांनी स्वतःच्या मालमत्तेची समान वाटणी करून दिली. तरीही सावित्रीबाईंना त्यांच्या भावंडांचा मोठा आधार होता. सावित्रीबाई स्वतः देखील सुशिक्षित होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी गाव सोडले आणि त्या परत तिकडे कधीच गेल्या नाहीत. त्याची कारणेही तशीच होती, पण त्यांनी ती कधीच आपल्या मुलाला सांगितली नाहीत. थोडा वेळ चालत गेल्यावर त्या मंदिराजवळ आल्या. त्यांनी ती जास्वंदीची फुले गणपती बाप्पाच्या चरणांवर वाहिली आणि पेढ्यांचा प्रसाद चढवला. मंदिरातले पुजारी सावित्रीबाईंच्या ओळखीचे होते. त्यांना एवढे खुश पाहून पुजारी म्हणाले, सावित्रीबाई, आज खूप खुश आहात. आज बाप्पाला पेढ्यांचा प्रसाद पण आणलाय. काही खुश खबर आहे का? सावित्रीबाई खूप उत्साहाने सांगू लागल्या, आता तुमच्यापासून काय लपवायचे? माझ्या सुनेला दिवस गेलेत. लवकरच मी आजी होणार. तुम्हाला माहीतच आहे, त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाले पण मुलबाळ होत नव्हते. किती औषध पाणी केले, किती उपास तपास केले, नवस केले, पण काही उपयोग झाला नाही. पण जेव्हा सगळी अपेक्षा सोडून दिली तेव्हा अगदी बाप्पाची कृपा झाली असे समजा. त्याच्या इच्छेशिवाय पानसुद्धा हलत नाही म्हणतात ना, ते तसेच असेल. आता कधी एकदा माझे नातवंड मी माझ्या हातात घेईन असे झाले मला अगदी. पुजारी बोलले, अरे वा, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन सावित्रीबाई. बाप्पाची कृपा तुमच्यावर अशीच सदैव राहो. असे आशीर्वाद देऊन ते निघून गेले. सावित्रीबाई देखील बाप्पाला मनोभावे नमस्कार करून बाप्पाचे आभार मानून घरी जायला निघाल्या. सावित्रीबाई घरी आल्या. त्यांनी आपल्या सुनेला आणि मुलाला हाक दिली, विनायक, रजनी, बाहेर या, प्रसाद आणला आहे बाप्पाचा. विनायक, अगं आई, कुठे गेली होतीस इतक्या सकाळी सकाळी? त्याने विचारले. सावित्रीबाई म्हणाल्या, मी आता आजी होणार आहे, मग देवाचे आभार मानायला नकोत का? म्हणून गेले होते मंदिरात. हा घ्या प्रसाद. रजनी, हा घे प्रसाद. बाप्पा आपल्या बाळाला सुखरूप ठेवू दे, असे त्या हात जोडून म्हणू लागल्या. विनायक आणि रजनी दोघेही उच्च शिक्षित होते. विनायक इंजिनियर होता. सावित्रीबाई रजनीला अगदी स्वतःच्या मुलीसारखे समजत होत्या. रजनी सावित्रीबाईंजवळ जाऊन त्यांचे हात हातात घेऊन म्हणाली, आई, तुमच्या प्रार्थनेमुळेच ही अशक्य गोष्ट आता शक्य झाली आहे. मी तर आई होण्याची आशाच सोडून दिली होती, पण तुमच्या विश्वासामुळे आणि प्रार्थनेमुळे हे सगळे होत आहे. तुम्ही मला कधीच आईची आठवणसुद्धा येऊ दिली नाही. तुम्ही माझ्या सासूबाई नाही तर आईच आहात. हे बोलताना दोघींचेही डोळे अगदी भरून आले होते. विनायक त्या दोघींना जवळ जात हसत हसत म्हणाला, अरे, तुम्ही दोघी मायलेकींमध्ये मी पण एक बिचारा पण आहे हां, हे लक्षात ठेवा बरं. आणि ते तिघेही हसायला लागले. विनायक म्हणाला, रजनी, आज आपली डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे. मी आज ऑफिसला हाफ डे घेतो. आणि थोड्या वेळाने ते दोघे हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. सावित्रीबाई म्हणाल्या, विनायक, तिला शिस्तीत घेऊन जा रे बाबा, काळजी घ्या. सावित्रीबाई अगदी काळजीने विनायकला म्हणाल्या. विनायक म्हणाला, हो आई, तू नको काळजी करू, आम्ही येतो, असे म्हणून ते दोघेही हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. विनायक आणि रजनी डॉक्टरांकडे जाऊन सर्व टेस्ट करून घेतात आणि घरी येतात. डॉक्टर म्हणतात, विनायक, काळजी करण्यासारखे फार काही नाही, पण उशिरा गर्भधारणा झाल्यामुळे आणि रजनीचे वय लक्षात घेता थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. रजनीला थोडे शांत आणि मोकळ्या वातावरणात नेण्याची गरज आहे. अर्थात तुम्हाला शक्य असेल तर.
आणि सक्तीचा आरामसुद्धा करावा लागेल तिला. बाकी औषधे मी लिहून देतो, ती वेळच्या वेळी घ्या आणि इथे रुटीन चेकअपला या. विनायक म्हणाला, हो डॉक्टर. आणि रजनीला घेऊन तो घरी गेला. त्याने घरी आल्यावर सावित्रीबाईंना सगळे सांगितले आणि थोडे बिचकतच तो बोलला, आई, आपली गावाकडची जमीन आहे ना, तिथे एक प्रोजेक्ट उभे करायचा विचार करतोय मी. 1 वर्षभर तिथे राहायला लागेल आणि डॉक्टर पण म्हणालेत की रजनीला शांत मोकळ्या वातावरणात राहण्याची गरज आहे. तर आपण गावी जाऊया का, त्याने विचारले. हे ऐकून सावित्रीबाईंच्या काळजात धस झाले. त्या रागात म्हणाल्या, विनायक, मी तुला कितीदा सांगितले आहे गावी जायचा विषय नको काढू पुन्हा पुन्हा. आपण तिकडे कधीच नाही जायचे. विनायक देखील चिडला आणि म्हणाला, आई, तू नेहमी हा विषय टाळत आली आहेस, पण मी आता तुझे काहीही ऐकणार नाही. आपण जायचे हे ठरले म्हणजे ठरले. विनायक म्हणाला. सावित्रीबाई म्हणाल्या, अरे विनायक, माझे ऐकून तर घे. त्या वाड्यात भुताटकी आहे असे म्हणतात सगळे. सावित्रीबाई म्हणाल्या. विनायक म्हणाला, आई, हे भूत वगैरे असे काही नसते ग. मी तिकडे जाऊ नये म्हणून तुला आता दुसरे कारण सापडेना आणि म्हणून तू मला लहान मुलांसारखे घाबरवतेस. हे बघ आई, आपण जातोय गावी. मला तू खूप दिवसापासून तिथे तो प्रोजेक्ट करायचा आहे. मी तुझा कोणताच शब्द आजपर्यंत डावलला नाही, पण आता तू नाही म्हणू नकोस प्लीज. सावित्रीबाईंना माहीत होते कधी ना कधी ही वेळ येणारच होती. त्या फार काळ विनायकला अडवू शकणार नव्हत्या. त्यांनी पण त्यांचा हट्ट सोडला आणि त्या गावी जायला तयार झाल्या. काही दिवसात ते तिघे गावी जायला निघाले. रजनीला आता 4था महिना सुरू झाला होता. सावित्रीबाईंचे गाव खूप आड बाजूला होते. काळाप्रमाणे आता तिथे काही बदल झाले होते. एक सरकारी दवाखाना देखील होता, पण मोठे दवाखाने सगळे तालुक्यालाच होते. तालुक्याचे गावसुद्धा लांब होते. त्यांची गाडी 4ही बाजूंनी हिरवे शेत असलेल्या रस्त्यावरून गावच्या दिशेने वळू लागली. गावाच्या बाहेरच एक उपनदी होती, त्यामुळे गावच्या शेतीला पाणी भरपूर मिळत असे. सावित्रीबाईंची 50 एकर सुपीक शेत जमीन होती. त्याच्या मधोमध त्यांचा भला मोठा वाडा होता. शेतात आणि वाड्यात पाण्याने भरलेल्या विहिरी देखील होत्या. गर्द झाडीमध्ये हिरव्या शिवाराच्या आत इतर माणसांच्या वस्तीपासून लांब असा तो वाडा गेली 30 वर्ष एकटाच भकास स्तब्ध असा उभा होता, कोणाची तरी वाट बघत असल्यासारखा. त्या वाड्यात भुताटकी आहे असे गावचे लोक बोलत असत. वाडा जसा जवळ येऊ लागला तसे सावित्रीबाईंच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली. भूतकाळातील घटना डोळ्यासमोर धावू लागल्या. बघता बघता त्यांची गाडी वाड्यासमोर येऊन उभी ठाकली. उंच भला मोठा तो वाडा तटस्थपणे उभा होता. काळाच्या खुणा त्या वाड्यावर आता दिसू लागल्या होत्या. खूप घटनांचा, पिढ्यांचा आणि रहस्यांचा एकमेव साक्षीदार असल्यासारखा, तरीही कणखरपणे उभ्या असलेल्या एखाद्या वयस्कर माणसासारखा तो वाडा भासत होता. सावित्रीबाई गाडीतून बाहेर आल्या. त्यांनी त्या वाड्याकडे 4ही बाजूंनी एक कटाक्ष टाकला. मनात वेगवेगळे विचार आणि भावना घर करू लागल्या होत्या, पण त्यांनी स्वतःला सावरले. वाड्याच्या मुख्य दरवाजाला एक भले मोठे साखळ दंडाने बांधलेले कुलूप दिसले. सावित्रीबाई विनायकला म्हणाल्या, विनायक, जाधव काकांना फोन केला होतास का? आपण येणार आहोत हे कळवले होतेस का? विनायक म्हणाला, हो आई, मी कळवले आहे त्यांना. ते येतीलच इतक्यात. काही वेळातच एक वयस्कर व्यक्ती वाड्याच्या दिशेने सायकलने येताना दिसले. ते व्यक्ती म्हणजे जाधव काका. फार पूर्वीपासून ते वाड्याचे दिवाणजी होते. शेतीची सर्व कामे तेच पाहत असत. वाड्याला लावलेल्या कुलुपाकडे विनायकचे लक्ष गेले. त्यावर भंडारा, गुलाल लावला होता आणि काही धागेही बांधले होते. बाजूलाच लिंबूसुद्धा बांधलेले दिसत होते. विनायकने आश्चर्याने जाधव काकांना विचारले, काका, हा सर्व काय प्रकार आहे? जाधव काका म्हणाले, विनायक बाळा, तुम्ही शहरातील मुले, तुमच्या या सगळ्या गोष्टीवर विश्वास नाही बसायचा. पण हे सगळे आपल्या वाड्याच्या रक्षणासाठी आहे बरं का. घाबरण्यासारखे काही नाही. मी वाड्याची साफसफाई करून घेतली आहे.
शेवंती सकाळी संध्याकाळी घरकामाला येईल उद्यापासून. तुम्ही सगळे आता प्रवासाने थकला असाल, थोडा आराम करून घ्या. असे म्हणत वाड्याचे कुलूप उघडून जाधव काका त्या सर्वांना घेऊन वाड्याच्या आत गेले. वाड्याच्या आत प्रवेश करताच वाड्याच्या चौकात मध्यभागी तुळशी वृंदावन होते. बाजूला सोपा, ओसऱ्या, माझघर, देवघर, स्वयंपाकघर, न्हाणीघर आणि खोल्या, लाकडी खांब आणि तुळ्या, मागच्या बाजूला परस आणि परसात असलेली विहीर, फडताळे, खुंट्या, लाकडी जिना असलेला उजेड, वारा यांचा योग्य प्रमाणात समन्वय साधलेला, दगड, विटा, चुना आणि माती यांचे बांधकाम असलेला तो जुना तरीही भक्कम आणि देखणा वाडा. विनायक स्वतः इंजिनियर होता, त्यामुळे हा स्वतःचा वाडा बघण्याचा त्याचा पहिला अनुभव त्याला खूप सुखावून गेला. सावित्रीबाईंना देखील वाड्यात येऊन खूप बरे वाटले होते, पण त्यांच्या मनात वेगळीच काळजी घर करत होती. वाडा जुना असला तरी अजूनही तो सुस्थितीत होता. रजनीला सुद्धा तो वाडा, तिथले वातावरण, झाडे, वेली, फुले सर्व काही फार आवडले. वाडा त्यांच्या हातात सुपूर्त करून जाधव काका तिथून जायला निघाले. उद्या सकाळी परत येईन असे सांगून ते निघून गेले. गावाकडे येताना सर्वांनी वाटेला जेवण केले होते, त्यामुळे थोडा वाड्यात आणि वाड्याच्या आजूबाजूला फेरफटका मारून सावित्रीबाई आणि विनायक, रजनी आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. रात्र झाली होती. विनायक थकला होता, त्यामुळे त्याची लगेचच झोप लागली. रजनी मात्र झोप लागत नसल्यामुळे एक पुस्तक वाचत बसली होती. अचानक वाऱ्याने खोलीची खिडकी उघडली गेली आणि पाण्याचा ग्लास खाली पडला. तशी त्या आवाजाने रजनी दचकली. खिडकीतून खूप जोरजोरात वारा येत होता. विनायकची झोपमोड होऊ नये म्हणून रजनी उठून खिडकी बंद करायला निघाली. रजनी खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. खिडकीतून खाली तिला वाड्याचा चौक दिसत होता. मुख्य दाराजवळ तिला अचानक एक सावली सोप्याकडे जाताना दिसली. तिने थोडे नीट बघण्याचा प्रयत्न केला, पण ती सावली नाहीशी झाली. मग तिने फार विचार न करता खिडकी बंद केली आणि आत येऊन जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीबाई वाड्याच्या बाहेर फेरफटका मारत होत्या. इतक्यात एक तिशीमधली बाई समोरून येताना दिसली. ती बाई त्यांच्याजवळ जाऊन म्हणाली, बाईसाहेब, म्या शेवंती. जाधव काकांनी मला इथं घरकामाला पाठवलं आहे. ये ये ग शेवंती. जाधव काका मला काल बोलले होते तू येणार आहेस म्हणून. असे म्हणत सावित्रीबाई आणि शेवंती स्वयंपाकघराकडे निघाल्या. एवढ्यात विनायक आणि रजनी देखील तेथे आले. सावित्रीबाई शेवंतीची ओळख करून देत त्या दोघांना म्हणाल्या, ही शेवंती आपल्याकडे आजपासून घरकामाला आली आहे आणि शेवंती हा माझा मुलगा विनायक आणि सून रजनी. नमस्ते ताई. नमस्ते दादा. मला जाधव काका बोललं होतं ताईंना दिवस गेला आहेत आणि त्यांचीच चांगली काळजी घे म्हणून. पण बाईसाहेब, म्या काय सांच्याला इथं थांबायची नाही. मला एक पोरगी आहे. आता तिला तिच्या आजीजवळ ठेवून आले आहे. मग मला लवकर जायला लागल. आणि तसंही या वाड्यात भुताटकी. असं म्हणता म्हणता ती एकदम थांबली आणि म्हणाली, तुम्हाला तर माहीतच आहे नवं या वाड्याबद्दल लोक काय काय बोलतात ते. म्हणून इथं रात्रीचं थांबाया भ्या वाटतं. सावित्रीबाई म्हणाल्या, शेवंती, काही हरकत नाही. तू लवकर गेलीस तरी चालेल आणि तुझ्या मुलीला पण इकडे आणलंस तरी चालेल. शेवंतीने वय म्हणून मान डोलावली आणि ती तिच्या कामाला लागली. थोड्या वेळाने शेवंतीने सगळ्यांना चहा आणि नाश्ता करून दिला. रजनी तो चहा घेत होती तोवर तिला रात्री बघितलेली सावली आठवली. तिने सावित्रीबाईंना विचारले, आई, काल रात्री तुम्ही उठून बाहेर चौकात आला होतात का? सावित्रीबाई म्हणाल्या, नाही, मी तर गाढ झोपले होते. पण असे का विचारलेस ग रजनी? रजनी म्हणाली, काल रात्री मला एक सावली दिसली बाहेरून सोप्याकडे जाताना, पण कोण होतं ते दिसलेच नाही. त्यावर रजनीचे हे वाक्य ऐकून सावित्रीबाईंना भीती वाटली. ज्याची भीती वाटत होती ते तर नाही ना होत आहे असे राहून राहून त्यांना वाटू लागले. शेवंती म्हणाली, ताईसाहेब, काय सांगताय? तुम्हासनी सावली दिसली? बघा, म्या म्हणाले होते की नाही या वाड्यात भुताटकी हाय म्हणून. सावित्रीबाई शेवंतीला म्हणाल्या, शेवंती,
तिला नकोस ग घाबरवू, दिवस गेले आहेत तिला, सावित्रीबाई काळजीने म्हणाल्या. थोड्या वेळाने जाधव काका देखील तेथे आले. ते म्हणाले, चला आज तुम्हाला आपले शेत फिरवून दाखवतो. शेतातून फिरण्यात आणि जाधव काकांकडून गावच्या गोष्टी ऐकण्यात दिवस कसा गेला हे कोणालाही कळले नाही. संध्याकाळी शेवंती लवकर स्वयंपाक आटपून तिच्या घरी निघून गेली. विनायक त्याच्या प्रोजेक्टच्या कामासाठी जाधव काकांना घेऊन परत शेताकडे गेला होता. देवघरात असलेल्या गणपतीच्या मूर्तीला सावित्रीबाई दिवा लावत होत्या. रजनी एकटीच सोप्यात बसली होती. तिचे लक्ष माझघरात असलेल्या एका लाकडी पाळण्याकडे गेले. तिने सावित्रीबाईंना विचारले, आई, हा पाळणा कधीचा आहे? किती छान आहे हा पाळणा. सावित्रीबाई म्हणाल्या, हा पाळणा माझ्या लग्नाआधीच माझ्या सासूबाईंनी बनवून घेतला होता. पण विनायकच्या जन्माआधीच त्याचे वडील वारले आणि आम्ही मुंबईला गेलो कायमचे. एवढे बोलून त्या देवघरात जपमाळ घेऊन नामस्मरण करत बसल्या. रजनी हळूहळू तो पाळणा बघायचा म्हणून त्या पाळण्याजवळ जाऊ लागली. थोडेच अंतर बाकी असताना अचानक तो पाळणा आपोआप हालू लागला. जुनाट झालेल्या त्या पाळण्याच्या साखळ्यांमधून कर कर आवाज येऊ लागला. रजनीला काही कळेना. हा पाळणा आपोआपच कसा हालू लागला? इथे तर आता वारेसुद्धा नाही आहे. वाऱ्याने हलण्या इतका हलका तो पाळणा नव्हता देखील. रजनी खूप घाबरली आणि तिने सावित्रीबाईंना आई म्हणून जोरात हाक मारली. तिची ही हाक ऐकून सावित्रीबाई लगेच धावून बाहेर आल्या. त्यांनी तिला विचारले, रजनी, काय झाले बाळा? तू ठीक आहेस ना? त्या बाहेर येईपर्यंत तो पाळणा हालायचा थांबला देखील होता. रजनीने त्यांना सगळे सांगितले. सावित्रीबाई तिला धीर देत म्हणाल्या, नसेल काही झाले, तू नको घाबरू. जा बरं, जा जाऊन तुझ्या खोलीत आराम कर थोडा वेळ. रजनी हो म्हणाली आणि रजनी तिच्या खोलीत जायला निघाली. ती खोलीचे दार उघडून ती खोलीत गेली आणि तिने खोलीचे दार उघडून आत पाहिले. आत पाहते तर काय, तिच्या बेडवर कोणीतरी हिरव्या गार कैऱ्या आणून ठेवल्या होत्या. तिला ते बघून आनंद झाला. तिला वाटले विनायकनेच तिच्यासाठी ह्या कैऱ्या आणून ठेवल्या आहेत. रात्री उशिरा विनायक घरी येत होता. वाड्याच्या दरवाजातून तो आत आला आणि त्यालाही एक सावली दिसली. तसा तो जागीच थांबला, पण अचानक ती सावली दिसायची बंद झाली. तो हळूहळू खोलीकडे जायला निघाला तर माझघरात कर कर आवाज त्याला ऐकू आला. त्याने पुढे जाऊन पाहिले तर तिथे पाळणा हलताना दिसला. त्याला देखील हे सगळे विचित्र वाटले. तो त्याच्या खोलीत निघून गेला. रजनी अजून जागी होती. त्याला आलेला पाहून ती म्हणाली, काय हो, आज बराच उशीर केलात? विनायक म्हणाला, हो अगं, जाधव काकांना सांगून प्रोजेक्टच्या कामासाठी काही माणसे भेटतात का ते बघत होतो, त्यामुळे उशीर झाला. रजनी गालातल्या गालात हसत म्हणाली, कैऱ्या खोलीमध्ये कधी आणून ठेवल्या तुम्ही? मला कळलेसुद्धा नाही. त्यावर विनायक म्हणाला, कोणत्या कैऱ्या? मी तर नाही ठेवल्या कोणत्या कैऱ्या. त्याचे हे उत्तर ऐकून रजनी आणखीनच विचारात पडली. कोणी ठेवल्या असतील बरं त्या कैऱ्या? काही दिवसात विनायकचे प्रोजेक्टचे काम सुरू झाले. एका रात्री विनायक आणि रजनी दोघे खोलीत बोलत बसले होते. रजनी त्याला सांगत होती, अहो, मला ना आता बाळाची हालचाल जाणवत आहे. हे बघा, आत्ता लाथ मारली इथे बाळाने. असे आनंदाने आणि पोटावर हात ठेवून ती विनायकला सांगत होती. विनायकला पण उत्सुकता वाटली. तो पण म्हणाला, बघू, मी पण हात लावतो. असे म्हणून त्याने रजनीच्या पोटावर हात ठेवला आणि त्याला देखील बाळाची लाथ जाणवली. विनायक म्हणाला, अगं खरेच, माझे बाळ लाथ मारतंय.
त्यावर रजनी हसत हसत म्हणाली, तुझे बाळ? नाही हा नाही, हे फक्त माझे बाळ आहे, रजनी त्याला म्हणाली. आणि ते दोघेही हसायला लागले. विनायक म्हणाला, हो बाई हो, तुझेच आहे, मग तर बस का आता, असे म्हणत दोघेही हसत होते. इतक्यात पुन्हा खूप जोराचा वारा सुटला आणि खिडकी उघडली गेली. ते दोघेही दचकले. रजनी खिडकी बंद करायला उठली. तिने पुन्हा खिडकीतून खाली पाहिले, पण तिला कोणी दिसले नाही. तरी तिला काहीतरी वेगळेच जाणवत होते. त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले. रजनी एक दिवस सोफ्यात बसून पुस्तक वाचत होती. थोडे पाय मोकळे करावे म्हणून ती परसात निघाली. तिथे मध्यभागी एक विहीर होती. परसाच्या मागे लागून शेत होते. त्या शेतात जाण्यासाठी एक छोटीशी पायवाटही होती. ती तिथे चालत फिरत होती. संध्याकाळ झाली होती. अंधुक वातावरण झाले होते. एवढ्यात एक सावली तिला त्या विहिरीपासून पळत जाताना दिसली आणि तिला आवाज ऐकू आला, माझे बाळ, माझे बाळ, माझे बाळ मला परत द्या. ते सारे खरे आहे की भास तिला काहीच कळेना. एक अस्पष्ट सावली होती ती. आज त्या सावलीचा आवाज देखील येत होता. रजनी खूपच घाबरली. धपकन परसाच्या कट्ट्यावर ती बसली. तो आर्त आवाज ऐकून तिचे काळीज पिळवटून आले. ती सुन्नपणे तिथे बसून राहिली. थोड्या वेळाने सावित्रीबाई आणि विनायक दोघेही तिला शोधत शोधत तिथे आले. तिथे त्यांना तिने सर्व काही सांगितले. तिची अशी अवस्था बघून त्या दोघांनाही फार भीती वाटली. आता रजनीला 7वा महिना लागला होता. सावित्रीबाई आता खरेच खूप काळजीत पडल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी विनायक, रजनी आणि शेवंतीला स्पष्ट दिसत होती. विनायकला आता मात्र राहावेना. तो फार काळजीत पडला. त्याने सावित्रीबाईंना विचारले, आई, हे सगळे काय घडते? इथे खरेच भुताटकी आहे का? कधी सावली दिसते तर कधी खिडक्या अचानक उघडतात, कधी पाळणा आपोआप हलायला लागतो. हे सगळे विचित्र आहे. आई, तू काय लपवत आहेस का आमच्यापासून? तुला आज सगळे खरे खरे सांगावेच लागेल. विनायक सावित्रीबाईंना विचारू लागला. सावित्रीबाईंचा आवाज आता जड झाला. त्या म्हणाल्या, मी सगळे सांगते तुम्हाला. सावित्रीबाईंनी काय सांगितले हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत जर तुम्हाला या कथेचा पहिला भाग आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही कथा आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. आमचं चॅनेल आवडलं असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.